8 मार्चला महापौरांची निवडणूक घेतली जावी ही भाजपची मागणी मान्य झाल्यामुळे भाजपने पहिला सामना जिंकला असं म्हटलं तरी शिवसेना सुद्धा वेगवेगळ्या युक्त्या लढवून भाजपच्या इच्छेवर पाणी फिरण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वीच्या ज्या परंपरेप्रमाणे 10 मार्चला निवडणूक होती त्याप्रमाणे ती निवडणूक व्हावी अशीच सर्वांचीच विनंती आहे. परंतु ह्याच्यात संपूर्ण निर्णय हा नगरविकास सचिव म्हणजे नगरपालिकेचा सचिव म्हणजे MS यांची भूमिका असते आणि MSने आयुक्तांशी चर्चा करून तो निर्णय घ्यायचा असतो. तर त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय अजून प्रलंबित आहे. 8 तारखेला घ्यायचा की 9 तारखेला. शिवसेनेनं सुद्धा नवीन शक्कल लढवली आहे. याच दिवशी महासभा आयोजित केली तर एकाच वेळी जुने आणि नवे असे दोन्ही नगरसेवक एकाच सभागृहात उपस्थित राहण्याचा पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो. पाहूया 8 मार्चचं नेमकं महत्त्व काय आहे. 8 मार्चला उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. सेना काँग्रेसनं महापौर पदासाठी छुपी युती केल्यास काँग्रेसला फटका बसावा अशी भाजपची इच्छा असावी. म्हणूनच भाजपनं ही निवडणूक 8 मार्चला लावून घेतली. 8 मार्चला विद्यमान नगरसेवकांचा कालावधी संपणार. याच दिवशी नव्या महापौराची निवडणूक जाहीर होईल. नवनिर्वाचित नगरसेवक आयुक्तांच्या आमंत्रणावर सभागृहात येणार. याच दिवशी विद्यमान महापौर महासभा बोलावणार. त्यामुळे जुने आणि नवे दोन्ही नगरसेवक सभागृहात उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणार. एकूणच 8 मार्चला महापौर कुणाचा या वादाबरोबरच सभा कुणाची, नव्या का जुन्या नगरसेवकांची, रडीचा डाव कुणाचा, सेनेचा की भाजपचा, हाही वाद उभा राहणार. प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई.